आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क हटवण्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर दरामध्ये घट। कांद्याचे सरासरी दर 1000 ते 1200 रुपयांपर्यंत घसरले। कांद्याची आवक वाढल्यानं दर घसरल्याची व्यापाऱ्यांची माहिती। कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यास ग्रामस्थांचा विरोध। वारसा स्थळाबाबत विश्वासात न घेतल्याचा आरोप। याबाबत हालचाली थांबवा अन्यथा रास्ता रोको साखळी उपोषण करण्याचा ग्रामस्थांचा इशारा। कोल्हापूरच्या पट्टण कोडोली गावामध्ये तणावपूर्ण शांतता। अनधिकृत पुतळा काढण्याच्या वृत्तानं शिवप्रेमी आक्रमक। पोलीस बंदोबस्त तैनात। पट्टण कोडोलीमध्ये तणावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तोडगा। पट्टण कोडोलीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा न हटवण्याच्या सूचना। परवानग्या मिळेपर्यंत पुतळा सुरक्षितपणे बंदिस्त करून ठेवण्याच्या सूचना। कळंब हत्या प्रकरणामधील दोन्ही आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी। मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील आरोपींची 10 तारखेपर्यंत कोठडीत रवानगी। फवाद खानच्या बॉलिवूड पुनरागमनाला मनसेचा विरोध। महाराष्ट्रामध्ये अबीर गुलाल प्रदर्शित न करण्याची धमकी। पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्याल तर सामना आमच्याशी। अमेय खोपकर यांचा इशारा। मंत्री बनायला आवडेल। मंत्रिपदाच्या रिक्त जागेवर पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील। आमदार प्रकाश सोळंके यांची प्रतिक्रिया। TV9 मराठीच्या अँकर हेड निखिला म्हात्रे यांचा लोकाशा भूषण पुरस्कारानं सन्मान। अजित पवार आणि पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। दैनिक लोकाशाकडून 5 दिवसीय महोत्सवाचं आयोजन। पत्रकारिता क्षेत्रामधील उत्तम कामगिरीबद्दल निखिला म्हात्रे यांचा सन्मान। घरांच्या किमती कमी होणार नसल्यानं मनसे सिडको विरोधातील आंदोलनावर ठाम। उद्या नवी मुंबईमध्ये मनसेतर्फे सिडको विरोधात इंजेक्शन मोहीम राबवण्यात येणार। शहराध्यक्ष गजानन काळे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेतली।